आज व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा आणि हिंदू धर्मातील सर्व सणांमध्ये पवित्रमय दिवस आहे आज गुरु पौर्णिमा। आणि या गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून या गावाला तीर्थाचं रूप बनवणारे भोलेबाबांच्या चरणाशी ही सेवा आपल्याला अविरतपणे चालवायची आहे। आणि भोलेनाथ बाबांच्या चरणी ही सेवा सुरुवात करत असताना आणि सेवेपासून पूर्णविरामाकडे जात असताना ज्या नामदेवरायांचा अभंग घेतलाय ना, त्या नामदेवरायांचा आज या अभंगातनं इतकं सुंदर ओलावा आहे, इतकं सुंदर सांगणं आहे। ज्याला अभंगाचा शब्दाचा अर्थ कळतो ना, त्याला मला काय सांगायचं हे सर्व कळेल। जे विद्वान माणसं असताना कीर्तनकारांना इकडे शब्द फोडावा आणि त्यांनी तिकडे बाबाजी मान डुलवावी, मग समजतं श्रोत्याचा दर्जा काय। पण आम्ही अभंग ज्यावेळेस बोलत असतो आणि श्रोता असं स्थिर पाहत असतो, असं वाटत जीवनात दगड उचलान राहिले काय असतं आणि तू सुकना येत जाय। पण जेस ना कटाया तेच ना वाहनो या विरास माले, मला जे आवडत नाही ना तेच पुन्हा येतं। तरी मी आज गाडीत बसताना पत्नीला विचारलं म्हणतो, एकदा एक माजरी आडे घातना चालतील, पण तू नको येत जाऊ आडी। सण असू दे तरी तू अशी आडी येतो म्हणे, मला मांजर म्हणल्या काही बी म्हणल्या। पण मला राहून प्रश्न पडला की ही रोज आपल्याला टोकते वा। मी तिला आज विचारलं, म्हटलं का ग असं रोज निघताना तू असं सांगते की सुकना जात जा आणि सुकना येत जा, का करते का असं? ती म्हणे, तुम्हाला स्वभाव असा आहे ना, तुम्ही कीर्तन मग असं कवी बी जाडा मोठं बोली उठस, कोणी उठ नका, कोणी बट नका, कोणा आवाज कोणा काही। म्हटलं मी बोलतो, तू घरी राहते, तुला काय टेन्शन आहे? ती म्हणे मला बी काही टेन्शन नाही, पण असं पाहिलं की एखादा दिन घेरतीन असा नियाना पिया करतीन, मग तर मला हाणतीन ठोकतीन, तुला काय जाणार आहे, तुझं काय होणार आहे? म्हणजे माझंही काही जाणार नाही, पण तुम्ही बी करूनात का अर्धी रात्री सुजल शेत का उतरेल शेत, मी बी वय का नाही म्हणे तुमले। आता तिचंही म्हणणं बरोबर आहे, आपली तब्येत जर डेपना होता का तिथं, ती बी काय केली ऐका ना, जिंदगी रुलाती है, जिंदगी हसाती है, पण हसण्याची ही कला त्यांनाच दिली की ज्यांचं हृदय मोठं आहे। काय हसण्याची कला त्यांनाच दिली की ज्यांचं हृदय मोठं आहे। टाळी वाजण्याची कला त्यांनाच दिली की ज्यांच्याकडे सदाबहार वृत्ती प्रेझेंट आहे। काय कोणी हसू शकत नाही, कोणी टाळ्या वाजू शकत नाही, काही काहीच ना, चेहरा पुरं कीर्तन सरीज असतं लगून देखो आपण असं खोबरान वाटीन गत बडा सुकायला राहा, हालत बी नाही डोलत बी नाही। आया तुला का सात भरा काय वडेल का भूमी? एक लक्षात ठेवा, जगातलं सर्वात मोफत औषध वारकरी संप्रदायानं दिलेलं आहे, त्याला तत्व आहे हसणं आणि हसून मोकळं राहणं। जगातलं सर्वात मोफत औषध आहे बाबा। या औषधाची किंमत केली जात नाही, याची लेवल पकडली जात नाही, याचं मूल्यमापन केलं जात नाही। पण आज भोलेनाथ बाबांच्या चरणीची सेवा अर्पण करायची आहे ना, आज ज्या अभंगाची सुरुवात आहे त्याचा पहिला शब्द आहे काय माहिती आहे का? संतापायी माथा ठेविता सद्भावे। पाय पडण्याची पद्धत आहे। कोणाचा पाय गुडघ्याच्या वरती पडावा लागतो, कोणाचा पाय गुडघ्याच्या खाली पडावा लागतो, कोणाच्या पायाला हात लावावा लागतो। बाबाजी एक शब्द सांगू, कोणाच्या पायावर डोकं ठेवावं लागतं, कोणाच्या पायावरती लोळांगण घ्यावं लागतं, कोणाच्या पायावरती नाक रगडावं लागतं। ऐका ना, ऐका, ही घटिका कोणाची आहे? पाय पडण्याची आहे, नमस्कार करण्याची आहे, वाकावं झुकावं, दंडवत करावा, प्रणिपात करावा। पण आजची जी भाषा आहे, या भाषेत या तुकोबा या नामदेवरायांच्या शब्दात नामदेवराय सांगतात की संतापायी माता। संतांचाच का पाय सांगितला? माता पित्यांचाही सांगायला पाहिजे होता ना, संतांचाच का सांगितला? कारण संत हे देवाचेच अवतार असतात, संतांचं स्वरूप देवच असतं। परिणाम देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा। देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा। देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा। देवते
संत देवत्या संत निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा. बाबाजींनी इतकं समर्पक प्रमाण दिलं, मला आठवत नव्हतं बाबा, मी खरं सांगतो तुम्हाला. मी जात होतो त्या मंदिरापर्यंत, देवते संत निमित्त ते प्रतिमा. एक लक्षात ठेवा माय बाप दादा, देवते संत निमित्त ते प्रतिमा. एक लक्षात ठेवा, 5 फूट 6 इंच गोरान गोमटा नरदेव भेटल्यानंतर तुम्ही वैभवशाली राहा, दरिद्री राहा, तुम्ही पैसे पात्री राहा, तुमच्याजवळ काहीच नका राहू द्या, पण एक लक्षात ठेवा, या नरदेहाचं जर सोनं करायचं असेल ना तर देवाजवळ जाऊच नका. देवाकडे गेलात ना लई अटी आहेत, जशी कर्जमाफीची अटी असते ना, या अटीतनं त्या अटीत, त्या अटीतनं त्या अटीत, त्या अटीतनं त्या अटीत, कोणत्याच अटीत माणूस बसत नाही, फक्त आशा असते की या अटीतनं सुटेल त्या अटीत. तसं देवाकडच्या अटींमध्ये माणूस सुटत नाही. पण एक लक्षात ठेवा, नामदेव महाराजांच्या या अभंगातला लवलेच जो आहे ना, की कोणाकडे नाक घडसावं, कोणाकडे पाय पडावा, कोणाशी नातं जोडावं, पण या नरदेहाचं सोनं करण्यासाठी तुमच्याकडे कितीही वैभव असेल, पण तुम्हाला सांगू का, देवाकडे अनेक अटी आहेत, त्या अटींच्या पात्रतेत आपण बसत नाही. पण तुम्हाला सांगू का, साधूंकडे कोणतीच अट नाही आहे. साधूंकडे या, साधूंकडे आल्यानंतर फक्त एकच करा, तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार. साधूंना सुख सांगा, साधूंना दुःख सांगा. अरे जगाच्या बाजारात आई आणि बापानंतर जर आपल्या हृदयातलं दुःख कोणी हलकं करत असेल ना, त्याला गुरु म्हणतात, त्याला संत म्हणतात, त्यांना भोले बाबा म्हणतात. त्यांना गुरु म्हणतात, त्यांना संत म्हणतात, त्यांना भोले बाबा म्हणतात. आणि अशा भोले बाबांच्या समकालीन जी संत मंडळी आहे, 18 पगड जातीतले जे संत आहेत, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वाटेवरती लागलेले सर्व संत मंडळी, कुठलाच भेदभाव नाही, कुठल्याही संतांच्या चरणी नतमस्तक ठेवा. पांडुरंग तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण साधू ओळखताही आला पाहिजे, सज्जनही ओळखता आला पाहिजे, बेरटही ओळखता आला पाहिजे, हरामखोरही ओळखता आला पाहिजे. काही लोक तोंडावर गोड बोलतात, पाठीमागे कुरबुर करतात. एकदा लक्षात ठेवा, तोंडावर बोलणारा माणूस परवडेल, पण पाठीमागे कुरबुर करणारा माणूस चालत नाही, त्याला गद्दार म्हणतात. आणि जगाच्या बाजारात जिकडे नजर टाकाल तिकडे गद्दारांची संख्या कमी नाहीये. आपल्याला विश्वात तारण्याची ताकद मायबापानंतर फक्त आपल्या सद्गुरूमध्ये आहे. काय? आपल्या गुरुदेवांमध्ये. आणि तशा संतांच्या चरणी नतमस्तक होताना नामदेवराय सांगतात की संतापायी माथा ठेविता सदभावे. सदभावे, भाव शुद्ध पाहिजे, कामापुरता मामा नको. भाव शुद्ध पाहिजे. संत तुमच्याकडनं कोणती आमिष घेत नाही, कोणती लालच घेत नाही. साधू संत तुमच्याकडनं कोणता पैसा अडका मागत नाही. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय पांडुरंगाची आण घेऊन सांगताय, तुमचा भाव शुद्ध असेल ना, तुम्ही बसाल त्या जागेवर देव तुमच्यावर कृपा करेल. काय? नारायण दूर नाही आहे, परमात्मा दूर नाही आहे, पण भाव शुद्ध पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, जगाच्या बाजारात आपल्या हृदयातला भाव शुद्ध करण्याची ताकद फक्त आपल्या सद्गुरूमध्ये आहे. काय? आपल्या सद्गुरूमध्ये. आणि त्या सद्गुरूंच्या चरणी, साधूंच्या चरणी नतमस्तक होताना सदभावे, संतापायी माथा ठेविता सदभावे, तेने भेटे देव आपे आप. देव आपोआप कृपा करेल. काय? देव आपोआप कृपा करेल. सांगू का तुम्हाला, बँकेशी व्यवहार चांगला असला, 1 वर्ष व्यवहार चांगला ठेवा, 2 वर्ष व्यवहार ठेवा, 3 वर्ष व्यवहार चांगला ठेवा, तुमची सीसी तयार होईल. बँकेशी व्यवहार करताना तुमचं वळण पाहिलं जाईल, तुमचा व्यवहार पाहिला जाईल. तुम्हाला सांगू का दादा, बँकेशी फक्त नातं व्यवहाराचं जोडून ठेवलं, ते एक दिवस बँकेवाले फोन करतात की दादा तुमच्या अकाउंटवरती लोन मंजूर होऊ शकतं. अरे या कलियुगाच्या बाजारात बँक स्वतःहून फोन करतं की तुम्हाला लोन भेटू शकतं. तुम्ही परमात्म्याचं नाव भजून पहा, तो तुम्हाला दख्खातनं तारण्याची ताकद देऊ शकतो.
दुःखात तारण्याची ताकद देऊ शकतो. पण याच्यासाठी काय करावं लागेल? देवाकडे नका पुन्हा पुन्हा पदर पसरू. ज्यांच्या चरणी सद्भावाने तुम्ही माथा टेकलाय ना, त्यांच्याकडे आईचं नातं जोडा, बापाचं नातं जोडा. जोडताना नातं कसं जोडावं माहितीये? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. उतरी पहिलं पाणू भवा नदीचा. वाजा ना बाबांसाठी एकदा खाली वाजा. ते गोड गोड म्हटलं तेच नाही हो. ऐका ना, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा दारू. ऐका ना, पुन्हा शब्द, बहिणी बंधू चुलता कृष्णाकडे काय काय नातं जोडावं? ऐका ना, कृष्ण वंदे जगद्गुरु. गुरु म्हणजे प्रतिमा साधूची, गुरु म्हणजे प्रतिमा संतांची. ऐका ना, मी पुन्हा सांगेल, देवाकडे पदर नका पसरू. देवाला तुमची लेवल माहिती आहे, देवाला तुमची लायकी माहिती आहे, देवाला तुमची पात्रता माहिती आहे. देव आपल्याला पात्रता पाहून देतो, साधू आपल्याकडे पात्रता पाहून देत नाही. काय माहिती आहे का? साधूचं हृदय हे आईचं हृदय आहे. ऐका ना, पोरग काळं राहू द्या, पोरग नकट राहू द्या, पोरग मायासारखं गबुले राहू द्या, पोरग असं लुकडं राहू द्या, माय आईच्या हृदयाच्या बाया बसल्यात. तुम्ही सांगा ना, स्वतःचं पोरग किती वेडं वाकडं राहू द्या, कोणती माय फेकून देते त्याला? माय काय म्हणते त्याला? म्हणा राजबंदड. काय म्हणते माय? म्हणा युरोपीनं बच्चो. काय काय म्हणते माय? म्हणा बंशी गहू. काय काय म्हणते? किती किती उपमा देतात तुम्ही, देतात का नाही माय? ऐका ना, का? ते तुमचं लेकरू आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे. ऐका ना, मग जेवढा आईच्या हृदयात लेकराबद्दल तत्व आहे ना, त्याच्यापेक्षा 100 नाही करोडो पट सद्गुरूला आपल्याबद्दल ती तयारी आहे. सद्गुरू ऐका ना, आपल्या सद्गुरूंना तेवढी तयारी आहे. सद्गुरूंचा सर्वात जिव्हाळा आपल्या शिष्यांमध्ये आहे. पण इथं नामदेवराय काय सांगतात माहिती आहे का? काही काही लोकांची वृत्ती कामापुरती जाते, काही काहींची स्वार्थापोटी जाते, काही काहींची लोभापोटी जाते. आपलं एक तत्व आहे, ऐका ना, संसारिक लोकांचं. बरं, जर लगून आपला दगड खाले हात घुशेल रास, तर लगून भाऊ दादा आप्पा काय नाव आहे, काय गाव आहे, काय विषय तुमना, काय नाव तुमनं, आणि एकदा का दगड हाता खालनं निघाला, काय एक सूत्र आहे, काम सरो वहीत मरो. मग ऐका ना, जगात असे बरेच माणसं आहेत, बऱ्याच घरोघरच्या कहाण्या आहेत, की जर परिस्थितीमध्ये काही इतकं तितकं खटनट झालं तर आपण लगेच सांगतो आम्ही तो गुरु बदलायली ना, आम्ही आज येतात नाही येत, आम्ही दुसऱ्याकडे येत. एक लक्षात ठेवा, गुरु ही बदलण्याची पद्धत नाही आहे. गुरु ही बदल करण्याची पद्धत नाही आहे. अरे किती गुरु बदलवले तुम्ही, तुम्हाला सांगू का 5 मिनिटात? काय वार्ग आलं होतं बाबा 2-3 वर्षापूर्वी, जो नाही तो ते कोणते बाबा आहे, शिवरवाले बाबा, प्रदीप बाबा, घरे घर प्रदीप बाबा. ऐका ना बाबा, काय मी विरोधात नाही बोलत, फक्त वातावरण काय तयार झालं होतं ते सांगतो. घरोघर काय होतं? प्रदीप बाबा होता. ऐका ना, प्रदीप बाबांचा थोडासा जोर कमी झाला आणि लगे खाटूश्याम बाबा आला. ऐका ना, प्रदीप बाबांचंही तत्व पांडुरंगाशी जुडतं आणि खाटूश्यामाचंही तत्व पांडुरंगाशी जुडतं. ऐका ना, अरे अशा अनेक प्रदीप बाबा येतील, अशा अनेक खाटूश्याम येतील, पण तुम्हाला सांगू का, जगामध्ये आपल्याला तारण्याची ताकद एकट्या चंद्रभागेच्या काठावरच्या मालकाची आहे. का? कशामुळे सांगू? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. ऐका ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तुम्हाला सांगू का, या तत्वात एक आहे, तुझा आहे तुझ्या पाशी परी तू जागा भुललासी.
अरे तुझ्यातच सर्व दडलेलं आहे, पण तुझ्यात दडलेलं जर शोधायचं असेल तर देवाकडे नको जाऊ. पुन्हा 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 सोनार जसं सोनं तपवतो ना, लोहार जसं लोखंडाला तपवतो ना, तसं साधूकडे गेल्यानंतर तुझ्या वृत्तीची, तुझ्या प्रवृत्तीची, तुझ्या कर्माची, तुझ्या विचाराची पुन्हा 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 तयारी होईल, साधना होईल. तेव्हा तुला तत्व सापडेल. तपे विन दैवत, दिधल्या विन प्राप्ती, आणि गुज विन हित कोण सांगे. ते जीवनातलं गुज साध्य करायचं असेल, तो पारियाचा रवा जर प्राप्त करायचा असेल तर एकच कर. तुला पुन्हा पुन्हा सांगेल, म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे सदा. पुन्हा त्यांच्या चरणी लीन व्हावे सदा. संतांच्या चरणी लीन का व्हावं? आपल्याकडे जो माणूस राबतो ना तो पगार घेतो. आपल्याकडे माणूस राबणारा पहिले आपली पात्रता पाहतो. ऐका ना, साधूंकडे आपल्यासारख्या माणसांचा विषय सोडा. पंढरपूरच्या पांडुरंगानं 36 वर्ष पाणी भरलं महाराज. काय 36 वर्ष पाणी त्यानं भरलं, श्रीखंड्याचं रूप धरलं. ऐका ना, नाथबाबांच्या घरी त्यानं पाणी भरलं. ऐका ना, चोखोबरांच्या पत्नीचं बाळंतपण त्यानं केलं. काय काय अधिकार आहे महाराज. हो, तुकोबरांच्या मिरच्यांची वसुली त्यानं केली. ऐका ना, एवढा कृपावंत, पण तो कोणाच्या घरी नांदतो? मनोनी संतासी अखंड भजावे, त्यांच्या चरणी लीन. तुम्ही साधूंकडे पुन्हा पुन्हा गेला तर तुमच्या निदर्शनात येईल काय? संता घरी देव, कामधंदा करी, पितांबर धरीवरी छाया. अरे जो जगाचा मालक, ज्याच्या सत्तेने तुमचा श्वास चालतोय, या झाडाचं पान हलतंय, सूर्य चालतोय, या सर्व घटिकांचा राजा, जगाचा मालक पंढरपूरचा विठोबा, हा साधूंच्या सानिध्यात राहण्याची आज भीक मागतोय. आजच्या अभंगात जे मागणं आहे ना देवाचं, देव नामदेवरायांशी चर्चा करताना सांगतोय की नामा, मला आता दुसरं काहीच नको बुवा. मग काय पाहिजे? ज्या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. ऐका ना, ऐका, ज्या सुखा कारणे देव वेढावला. तो संतांच्या सानिध्यात राहण्यासाठी वैकुंठ त्याला आवडलं. नामदेवरायांना सांगतायत जगाचे नावडे वैकुंठ शेषाचे शयन, शेषाचे शयन. 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 वैष्णव सदन, वैष्णव सदन आवडले. वैष्णव सदन, वैष्णव सदन आवडले. एकदम परफेक्ट. न आवडे वैकुंठाचे सदन. ऐका, त्याला वैकुंठ नाही, त्याला काय आवडतं? ही मनातली दखल नामदेवरायांजवळ कोण सांगतंय? जगाचा मालक. आणि नामदेवराय सांगतायत, नामा म्हणे देव इच्छिता. देव स्वतःच्या मनातली इच्छा सांगतोय. नामा म्हणे देव इच्छिता संत संग, आम्हा जीव लग जन्मो जन्मी. नामा, मला स्वतःला जन्मोजन्मी कोणाची संगत पाहिजे? साधूंची संगत. संत संगती देई चरण सेवा, जन हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी जीवा, पुरवी देवा मनोरथ. संत संगती देई चरण सेवा, जन तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी जीवा,
नामदेव बाबांनी ऐका की देवाला संतांची संगत खूप आवडते. परिणाम ऐका ना, ऐका ऐका. देवाच्या मनातलं ओळखलं की नामा म्हणे देव, लोके मना पाय पडतस आणि मी घर दल्ली ना बिन बाई ना बी करजोडीच सांगू या किरकोळाला जात नका बरं. या किरकोळा जर तर ते येस नाही पाडात. आणि हे सोपे नसतात बाबा, हे लहान पोरं आहेत ना, इतके डेंजर असतात. याच माझीच मोठी बहीण फार मोठी आहे आणि ह्याच नाशिक जिल्ह्यात दिलेलं आहे बुवा. आता सर्व बहिणी माझ्या 2-4 बहिणी सर्व सुखाने नांदतात, पण ती एक बहीण असं एवढंच लेकरू, ती बहीण नांदानं नाव लेत नाही. तो आहेर तटे पावसाळा का लगेच पाहुणा दुसरा दिन लगेच आमना घर. आणि त्या बहिणीच्या पाऊल खुणा अशा होत्या, आमच्या बाया दिवसभर काम करायच्या आणि घरी बाया थकून भागून आल्या का ती बहीण घर आमने पट्या धरलीसली असं डेप न पोतांगत पाणी मारी मुरी तंकरी डे. त्या थकेल बाया घर येत आणि आमने दल्ल्या तलवारी काढ्या. आम्ही विचार करतो आमना घर महिना दुःख निघस कथई गोट शेत तेलना डबडा भरेल शेत, साखरना डबडा भरेल शेत, पण या डबडा वाजी का मुराय नाथ. रोज विचार करायचो. मग माझ्या मित्राने सल्ला दिला म्हणे भो तुमना घर हाई लोड शेटिंग काम हुए हाई सिंगल प्लीज नाही डीपी तुमना घर नांदी राहिनी म्हणे. मला कळलं नाही काय आहे तर. म्हणतो कस काय रे म्हणे हाई जी तुमनी बहीण आहे ना, हाई बहीण तुमने दल्लीसले फिताडी दियास आणि आई फिताडेलमुळे काय विजास या कामण्याबाईस मागे संध्याकाळी चुलावर बोगना घ्यात का दात्या घुसतीस. मी ओळखलं की आपण आता बोलण्यापेक्षा एकांतात बहिणीला सांगितलं, म्हटलं का ग दिदी तायडी अगं सर्व बहिणी सुखाने नांदतायत, त्या सर्व येतात काय त्यांच्या माणसांचा मान पान सन्मान. तुझाही माणूस सज्जन आहे, तुला एक लेकरू आहे, हे पाय किती गोड लेकरू आहे, देवाजवळ नवस करून असं लेकरू भेटणार नाही, इतकं सुंदर लेकरू आहे, गोरगोमटं लेकरू आहे. अगं आम्ही याला किती जीव लावला, याच्या डोक्यावर किती हात फिरवला, ऐका ना जवाई जमणं लेकरू तुमच्याकडे नाही येत का, आमनाकडे येत. मग त्या मी तिला समजावलं, अगं म्हटलं चुल्यातलं लाकूड चुल्यात जडतं बाई, तू तुझ्या घरी राह, मी काय सांगू तू घर माचिन गेलाही राही नाही बॉस. आणि जाऊ दे ना म्हटलं, घरामध्ये काय भांडण असतात. पण ती बहीण सांगायला लागली मला, म्हणे महाराज तुला बोलायला काय लागतं, माझ्या माणसाबद्दल माझी तीडमात्र शंका नाही, माणूस खूप गोड आहे, माझा सज्जन आहे, मला कोणत्याच महादेवावरती पाणी टाकायची गरज नाही, माझ्या पदरी असा महादेव पडला आहे. म्हणतं मग वातावरण कसं बिगडी राहिलं. सासू आहे का खतरनाक, नाही नाही सासूबाई तर खूप गोड आहेत. म्हटलं सासरे बोलतात का, नाही नाही सासरे तर दशरथ राजांसारखे आहेत. म्हटलं मग काय म्हणे, तो म्हणा जो धाकला देर आहे ना बुऱ्या त्याला अशी जराशी भाजी बी आलनी राहिली, जराशी भाकर बी जराशी काही वैदी, तो असा घरमा ढुकढुकच करस म्हणे बुऱ्या डुक करू लागत. म्हटलं जाऊ दे बहीण चुला लाकुडे चुला मग बैजे त्यानं बी लगीन विजी तो बी वेगळा होऊन जाईल, चालला जाईल. खूप रिक्वेस्ट करून बहिणीच्या लेकराला इकडेच कडवण तालुक्यात कार्यक्रम होता, इकडे घेऊन आलो. आता बहिणीला घरात सोडलं, बहिणीची बॅग वगैरे घेतली, त्या मुलालाही घेतलं. आता आपल्या हिंदू लोकांच्या आणि मोठ्या प्रत्येकाच्या कुटुंबात लेकरीत असते बाबा. मी कितीही महाराष्ट्र प्रसिद्ध असलो तरी माझा दर्जा आहे माझ्या बहिणीच्या घरी गेल्यानंतर त्या आत्यांचा मामांचा नमस्कार करणं ही माझ्या घराण्याची परंपरा. कारण वाकण्यासाठी नम्रता पाहिजे, वाकण्याची वृत्ती प्रधान होण्यासाठी घराण्याचा संस्काराचा दर्जा पाहिजे. असा गणेशात मक्कान कणीस ना ताट कोणाच पुढे वागतच नाही त्या. पण एक लक्षात ठेवा, आपल्या वाडवडिलांनी शिकवलंय. मी गेलो, सासूबाईंचा नमस्कार केला, सासऱ्यांचा नमस्कार केला, स्वतःहून बोललो, म्हटलं काय आई तब्येत कशी म्हणते, कारण बहीण काय म्हणते आई, मग त्याच पद्धतीने काय आई कशी काय. सज्जन कुटुंब ते सर्व सांगायचे, सर्व चांगलं आहे, कांदा वगैरे भरले गेला, असं झालं तसं झालं. तोपर्यंत दाजी आले आणि दाजी जसा उन्हात तसा दाजी माले खाले वर दखियत. दाजी म्हणे तू आयरलय ना होई.
पण दाजींना म्हणतं, पहा दाजी, तुम्ही नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार, तुम्ही नाही सांभाळावत ना आमना घरमातून या ना दात्यावी जातीस, राहू द्यात. दाजी म्हणे, मनास काय काय गिरी म्हणता तुमच्या पायऱ्यात चढणू मी, मला का लोक कोणी दिकनात नाही म्हणा, काय डोया बांधू नात. मी एक शब्द बी बोललो नाही, बट ऐकली ना. दाजींना समजावलं. दाजी मला सांगत होते जेवण करून जा, म्हणतं नाही नाही आमचं जेवण तिकडेच असतं, ते उचकाल नको. मग निघणार तोपर्यंत बहिणीचे लहान धीर येऊन गेले. आणि जसे बहिणीचे लहान धीर आले, म्हटलं लहान दाजी जय हरी, काय म्हणते पाईपलाईन, काय म्हणतं डाळिंब, काय म्हणतं तुमच्या कांद्याकडचं काय व्यवस्थित आहे. आणि त्याच्या अगोदर काय झालं, मी त्या पोराला घरात सोडलं ना, बहिणीच्या पोराला, तो कदा टी व्हीमा बोटे घालायला लाग्या, मोबाईलमा बोटे घालायला लाग्या. आणि मी त्याच्या लहान काकांशी बोलत होते, काय दाजी बरं आहे ना, काय म्हणते तब्येत वगैरे, कसे काय आहेत गुरं ढोरं, काय चाललं. त्या पोऱ्याने मोबाईल बी सोडदी ना, टी व्ही बी सोडदी नाही. आणि तटिंग जसा कुदना, त्यान काका तर उभा, मी आता उभा. आणि जसा उन्हा तसा त्यान काकाला खांदाले काय करीतो असा, काका काका माझी आई तुम्हाला बुऱ्या टक्कर म्हणायची, काका काका तुम्हाला माझी आई बुऱ्या टक्कर म्हणायची. ते बट्ट गरबार मनकडे दके म्हणतो मेनीवत होता बाय. एक लक्षात ठेवा, लहान्या पोरांवरनं घराण्याचा दर्जा ओळखला जातो. सोपी गंमत नाही आहे. पण हे लहान पोरं दिसायला लहान असतात, तसं या शरीरात देव भेटत नाही आणि साधूंचे चरणस्पर्श होत नाही तोपर्यंत या शरीरातले लहानातले लहान विकार सुद्धा आपल्याला परमार्थ करू देत नाही. परमार्थाशी नातं जोडू देत नाही. विकार जरी लहान असतील, मुलं जरी लहान असतील, पण विकारांना लहान समजू नका. मुलांच्या बाबतीत सांगितलं जातं, लहानपण देखा देवा, लहानपण देखा देवा, देवा देवा, लहानपण देखा देवा. मुंगी साखरे चालवा, मुंगी साखरे चालवा, लहानपण देखा देवा, लहानपण देखा देवा. मुंगी साखरे चालवा, मुंगी साखरे चालवा, लहानपण देखा देवा, लहानपण लहानातलं लहानपण परमार्थाकडे लावण्यासाठी एकच करावं लागतं. देवाची जिथं इच्छा थांबत होती ना, नामा म्हणे देव इच्छिता संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी. अरे मग त्या संतांकडे देव नांदतो ना, मग देवाकडे नका जाऊ. संता पायी माथा ठेवीता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. देवाचा मार्ग शोधण्यासाठी एकच करावं लागतं, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सलावादाप्रमाणे चालत असलेला व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या गावाला तीर्थक्षेत्र ज्या महात्म्यांच्या पदस्पर्शानं हे स्वरूप आलं. भोलेनाथ बाबा, आता भोलेनाथ बाबांचं सांगायचं तत्व आहे तर भोलेनाथ बाबा, गजानन बाबा, भोलेनाथ बाबा, साईनाथ बाबा या समकालीन गुरुबंधूच्या नात्यानं त्या काळातली ही समाधी आहे. तुम्हाला सांगू का, ज्या गावी योगियांची समाधी आहे, साधूंची समाधी आहे, तुम्हाला सांगू का, ते गाव पंढरपूरपेक्षा कमी नाही आहे. पंढरपूरपेक्षा कमी नाही आहे. ते तीर्थक्षेत्र आहे. या पूर्ण गावामध्ये जी काही मंडळी आज कीर्तन ऐकायला आली ना, दादा हात जोडून विनंती करून सांगेल, कधी रडण्याची वेळ आली ना तर या भोलेनाथ बाबांच्या समाधीजवळ रडून पहा. कधी जीवनात संघर्षाची वेळ आली ना, कधीच कोणाजवळ रडू नका आणि सांगू नका
या भोलेनाथ बाबांच्या समाधीजवळ आणि आपलं नाक रगडून सुख सांगा, दुःख सांगा. तुम्हाला सांगू का दादा, अरे जिथं मायबापाची कृपा अपूर्ण पडते ना, तिथं साधूची कृपा आपल्याला मन भरून जीवनाचा मार्ग दाखवते. हो, ऐका ना, सोपी नाही आहे. हो, एवढं तीर्थक्षेत्रासारखं योग्याच्या भूमीमध्ये आज हे जे कीर्तन चालतंय, मी भोलेनाथ बाबांच्या या समाधीवरती नतमस्तक झालो. काय प्रसन्नता आहे त्या मंदिरात. असं वाटतंय की भोलेनाथ बाबांची ती मूर्ती जणू काही आपल्याशी गप्पा मारते बा. असं वाटतंय त्या चेहऱ्याकडे पाहून की जणू काही ते आपली वाट पाहत होते बा. जसं एखाद्या आईला बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरची जी ललाटी असते ना, ती नित्यनेम त्या बाबांच्या चेहऱ्यावर दिसते महाराज. आणि एवढ्या मोठ्या पुण्यवान पावन भूमीमध्ये तुम्ही सर्व माणसं वावरतायत, राहतायत. मी खरं सांगू का, मी तुमच्या सर्वांच्या चरणीसुद्धा नतमस्तक होतो, कारण तुम्ही त्यांचं स्वरूप आहात. तुम्ही भक्तगणात अतिशय गावातील संपूर्ण ग्रामस्थ असतील, भजनी मंडळ असेल, राजकारणी क्षेत्रातील असतील, प्रत्येक क्षेत्रातील गावातील तड्यामड्यापासून असणारे तर गावातील सर्वसामान्यांनी आयोजन प्रयोजन केलेला हा एक दिवसीय कीर्तन सोहळा अतिशय सुंदर आहे. सर्व ग्रामस्थ, राजे संभाजी मित्रमंडळ सायने, या संपूर्ण मित्रमंडळ असेल, यांनी हट्टहास केलेला आणि पूर्णत्वाला गेलेला हा भोलेनाथांच्या चरणीतला एक दिवसीय कीर्तनाचा महोत्सव प्रेम करतात. मी त्यांचंही मन भरून कौतुक करतो, ज्यांच्या सानिध्यानं मी इथपर्यंत आलो, ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. आदरणीय अंकुशजी महाराज, आमच्या मोठ्या बाबांच्या जवळ राहून फार मोठी सेवा अंकुशजी महाराजांनी केली आहे. आणि अंकुशजी महाराजांना ज्यांनी गावकऱ्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी माझं कुठंतरी कीर्तन सेवा श्रवण केली, त्यानंतर महाराजांना सांगितलं, ज्यांनी महाराजांपर्यंत निरोप पोचवला मी त्यांचेही आभारी आहे. आणि महाराजांनी आम्हालाही फोन केला, मी महाराज तुमचेही आभारी आहे. बाजूला महाराज नामदेव महाराजांचा जो आजचा अभंग आहे, व्यास पौर्णिमेला इथंभूत शोभेल असा अभंग आहे. कारण आपली जी धावपळ आहे ना दादा, आपण भ्रमात आहेत, मोहात आहेत. संसारात आपली व्यवस्था सरळ लागत आहे तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही. पण तुम्हाला सांगू का, संसारात थोडीफार आपली अवस्था खराब झाली ना, ती सुधरू शकते. पण आपलं जीवन परमार्थापासून लांब गेलं का ते नंतर जुळत नाही. मग ते जर जोडायचं असेल, ते नातं जर टिकून ठेवायचं असेल आणि त्या नात्याशी आपण शेवटपर्यंत निभवले गेलो पाहिजे, तर याच्यासाठी ज्ञानोबरायांनी तत्व दिलंय, मज हृदय सतगुरु जेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेषत्या धरू विवेकावरी. सद्गुरूशी आपली नाड जोडत असताना आपण सद्गुरूला सांगावं, करशी अंगीकार अनिक काय माझा भार, जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा. सद्गुरूशी नातं जोडलं का ते नातं परमात्म्याशी आपोआप जुळलं जातं ना, सोपी गत नाही ना. अरे आपण कधीतरी विचार करा, कोर्टात जर केस गेली ना, आपली कोर्टात जर केस गेली ना, त्या कोर्टात केस गेल्यानंतर कुठलाच अधिकारी, कुठलाच न्याय करणारा, वकील घ्या, जज घ्या, लगेच निर्णय देत नाही. कुठेही जा, जजला अधिकार नाही ना लगेच, ऐका ना. पण जेशपर्यंत आपला विषय जाण्यासाठी आणि आपली केस निर्दोष सुटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वकील लावावा लागेल. वकिलाशिवाय पर्याय नाहीये. तसं या जीवाचं आणि शिवाचं नातं जोडण्यासाठी, जीवाचं आणि शिवाचं नातं जोडण्यासाठी तुम्हाला सद्गुरूशी नातं जोडावंच लागेल, त्याच्याशिवाय चालणार नाही. आणि सद्गुरूशी नातं जोडण्यासाठी एका जन्माचं पुण्य नको, जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे. ऐका ना, सद्गुरूचा फोटो घरात दिसण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे. सद्गुरूच्या चरणावरती आपला भाव टिकण्यासाठी वाडवडिलांची आत्मिक पुण्याही पाहिजे, त्याच्याशिवाय ते चालत नाही. सद्गुरूशी नातं जोडणं सोपं नाही आहे. कारण का, कलियुगात तुम्ही फक्त साधूचं दर्शन केलं तरी देवाचं दर्शन घडतं. काय, कलियुगात तुम्ही साधूचं दर्शन घेतलं तरी देवाचं दर्शन घडतं. कारण कलियुगात कोण थोर आहे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना. ऐका
ते शब्द आहे, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुग. साधू का फक्त कलियुगापुरता थोर आहे का महाराज? नाही ना. ऐका ना, जे जे अवतार झाले ना त्यांच्या त्यांच्या सोबत साधूचं येणं झालं आणि साधू जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जेव्हा जेव्हा देवाचं येणं झालं तेव्हा तेव्हा साधूचं येणं झालं. काय असतं साधूचं चरण? ऐका ना, काय असतं माहितीये का? प्रभू रामचंद्र युद्धाच्या प्रसंगी समुद्राच्या काठावरती बसून तसं बाणांना पाणी लावत होते. मग प्रभूंनी बाण तपवावा, बाण तपवला की त्याला पाहण्यासाठी समुद्राच्या ओल्या रेतीत असा उलटा खुपसावा. एकदा खुपसवला, दोनदा खुपसवला, तिसऱ्यांदा खुपसवला, त्याला असं थोडंसं रक्त लागलं, रक्त जाणवलं. प्रभू आहेत ते. प्रभूंनी पाहिलं की रक्त लागतंय. ज्या अर्थी या जमिनीत एखादा प्राणी आहे की त्याला आपल्याकडनं विजा झाली. काय विजा झाली? प्रभू आहेत ते, दयाळू आहेत ते, कृपानिधान आहे. जगाच्या मालकानं ती माती बाजूला केली, सावरली ती माती, आणि सावरून थोड्या अंतरावर जिथपर्यंत बाण जात होता ना तपलेला, तिथं अशी बेडूक होती ओलाव्यात. ती बेडूक होती आणि त्या बेडुकीच्या पाठीत तो बाण जात होता. बाण रक्ताचा दिसला ना, कोरलं पाहिलं, बेडूक दिसली. बेडुकीला हातात घेतलं आणि जगाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं. जगाचा मालक आहे ना तो, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि पाणी आल्यानंतर जगाच्या मालकानं बेडकाला विचारायचं, मला माफ कर, मला माहीत नाही, तू इथं होता, माझ्याकडनं चूक झाली, तुझ्या पाठीत एक. बेडकानं उत्तर दिलं होतं, प्रभू तुला माझा बोलण्याचा राग येईल, पण तुला एक सांगू का? अरे बाहेरच्या लोकांनी आम्हाला किती त्रास दिला, बाहेरच्या लोकांनी आम्हाला किती नवलं, आम्हाला त्याचं दुःख नाही वाटत, पण जगाच्या मालकाकडे आम्ही हात पसरवावे, त्याने जर पाठीत बाण कोपसावा तर मग आम्ही भीक कोणाकडे मागावी, आम्ही आरशी कोणाकडे टाकावी? ऐका ना, अरे तू बाण खोपसावा आणि विजा व्हावी, मी आता हे दुःख सांगू कोणाजवळ? तू मला मोकळं करशील ना, पण एक लक्षात ठेवा, आपल्याला जर दुःख देवापर्यंत पोचवायचं असेल ना तर साधूला सांगावं लागतं पहिले, लगेच देवाशी नातं जोडायचं नाही. कारण नामदेवरायांना जोपर्यंत गुरूंचा साक्षात्कार झाला नव्हता ना तोपर्यंत कुत्र्यातला सुद्धा विठ्ठल ओळखता आला नाही ना, उडणाऱ्या भुंग्यातला सुद्धा पांडुरंग ओळखता आला नाही. ऐका ना, सोपी रीत नाहीये. ऐका, अजून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समुद्राचं सेतूचं काम चालत असताना सर्व वांदर मोठे मोठे दगड घ्यायचे आणि टाकायचे, मोठे मोठे दगड घ्यायचे टाकायचे सर्वच जण. मग त्याच्यात एक खारू नावाचाही प्राणी आपल्याकडे, त्याला खडीखाप म्हणतो आपण. काय खडीखाप? ती रामायणातली होती. ऐका, त्या खारुताईनं एक करावं, छोटासा दगड घ्यावा आणि तो त्या समुद्राच्या पाण्यात टाकावा, थोडासा घ्यावा, टाकावा. आता त्या गडबडीमध्ये काय झालं, हनुमंतरायांचा पाय तिच्या शेपटीच्या आणि पाठीच्या मधल्या इस्त्या भागाला टच झाला. आता तो भाऊ काय मनगत तर आहे का? हनुमंतराय आहेत. ऐका ना, हनुमंतरायांचा थोडासा पाऊलाचा नखाचा म्हणा स्पर्श झाला, खारूच्या पाठीला लागला. खारूचा आवाज जमिनीला चिपकताना, चिवचिव करताना ती रडायला लागली, पाठीचा त्रास व्हायला लागला. आणि प्रभू रामचंद्र त्या परिसरात फिरत असताना, वावरत असताना प्रभूंना त्या खारूचं चिवचिव करणं कानावर आलं. आता जगाचा मालक येतो, ज्याला मोठंपण असतं ना त्याला सर्व मोठंपण विसरावं लागतं आणि तड्यागड्यातल्या माणसाशी नातं जोडावं लागतं. कारण का?
मोठं होणं सोपं नसतं बरं, मोठं होणं सोपं नसतं. जगाच्या मालकानं खारूला पाहिलं, चिवचिव करते बुवा ती. जगाच्या मालकानं त्या खारूला हातात घेतलं आणि खारूला सांगितलं, का ग तू थोड्या वेळापूर्वी दगड उचलत होती, पाण्यात टाकत होती, मी पाहिलं तुला, आणि तुझ्या पाठीवर पाय ठेवला गेला, जखमा झाले तुला, तू खाली, तुला त्रास होतोय, सांग असं कोणी तुझ्या याच्यावर पाय ठेवला, मी त्याला आत्ता अशी शिक्षा करतो, तशी शिक्षा करतो, तू फक्त सांग. खारू म्हणे जास्त विचारू नको, तू त्याचं काहीच करणार नाही. अगं तुम्हाला सांग, मला ब्लॅकमेल करते का, मी आत्ता बाण सोडेल, मी आत्ता त्याला भस्म करेल, सांग तू. म्हणे तू त्याचं काहीच करू शकणार नाही. म्हणजे मला ही नव्हती, तू मला सांगते काहीच करणार नाही, तू फक्त नाव सांग, मी आत्ता त्याला पाहतो आणि आत्ता त्याला बोलवतो. म्हणे भाऊ हे राहू दे ना गोष्टी, तू काहीच करू शकणार. अगं तू फक्त सांग, मी आत्ता बाण काढतो. म्हणे तू बाण तर लावून धर, मी तुला नाव सांगते ना, तू बाण तर लावून धर. म्हणे तू नाव सांग, मी बाण लावलेलाच आहे. म्हणे त्याचं नाव हनुमंतराय. आता झालेला संताप, आणि जेव्हा रामप्रभू गार झाले बर्फासारखे, हे खारू म्हणे बाण उचल ना, लाव ना. बाण सोडला, सोडणार तोपर्यंत हनुमंतराय समोर दिसले, आवाज दिला, अहो हनुमंतराय या इकडे. काय केलं तुम्ही, तुम्हाला अशी शिक्षा होईल, तशी शिक्षा होईल. खारू म्हणे देऊन तर पाय, गोष्टी काय करतोय. आणि रामप्रभूंनी शिक्षा रूपी बाण सोडावा हनुमंतरायांवरती. तेवढ्यात खारूनं पाहिलं की आता प्रभू बाण सोडणार म्हणजे सोडणार. तोपर्यंत खारूनं विनंती केली, प्रभू राया थांबा थोडं, आता बाण नका सोडू, उद्या मला त्रास मी सहन करेल, नका बाण सोडू. रामचंद्र म्हणे का ग केव्हाची मला झुलवत होती, मला येऊ करत होती, तीव करत होती, आता मी बाण सोडणार, मला का सांगते, कशासाठी आवरलं, मला कशासाठी थांबवते. म्हणे ऐका ना, मी त्या हनुमंतरायांचे धन्यवाद मानते. अगं त्याच्यात तर तुला विजा झाली, त्यानं तर तुला पायाखाली घेतलं. नाही नाही, मी त्यांचे धन्यवाद मानते, तुम्ही बाण शांत ठेवा, बाण खाली ठेवा. प्रभूंनी बाण खाली ठेवला आणि सांगितलं काय ग कशासाठी त्याचे धन्यवाद मानते. ऐका ना जगाचे मालक, ऐका ना ब्रह्मांड नायक, ऐका ना, ऐका ना, तुम्ही जगाचे मालक आहात, तुम्ही सहज भेटले नसते. माझ्या पाठीवर हनुमंतरायांसारख्या संतांचे पाय लागले नसते तर जगाच्या मालकाने मला हातावर घेतलं नसतं. काय, जगाच्या मालकाने मला हातावर घेतलं नसतं. म्हणजे याचा अर्थ असा होता की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे. ते हे नाथबाबांना जे सांगायचं होतं की देव प्राप्तीसाठी, हरीच्या प्राप्तीसाठी हरीचे रजचरण प्राप्तच आहेत, तसं नामदेवराय हरीच्या देवाच्या प्राप्तीसाठी जे सद्भावाने सांगायचा मार्ग देतात तो कोणता. संत पायी माथा ठेविता सद्भावे, 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 संत पायी माथा ठेविता सद्भावे. त्यांनी भेटले बाप्या बाप्या बाप्या, त्यांनी भेटले बाप्या बाप्या बाप्या, मनोनी अखंड संतासी घालावे, मनोनी संतासी अखंड घालावे. मनोनी संतासी अखंड घालावे.
संतापाई माता. अरे बेटकुईला दुःख सांगताना, प्रभू जवळ सांगताना ती याचना लगेच स्वीकार नाही झाली. पण ऐका ना, खारूची याचना केव्हा स्वीकार झाली माहितीये? अरे खारूच्या पाठीवरती हनुमंतरायांचा स्पर्श झाला आणि देवानं तिला हातावर घेतलं. तुम्हाला सांगू का, तुम्हालाही आणि आम्हालाही देवाने जर तारलं पाहिजे ना, तर आपल्या घरात सद्गुरूचं वातावरण पाहिजे, भोलेनाथ बाबांच्या वरती श्रद्धा पाहिजे. आता कलियुगात असं झालंय, ज्याला नाही त्याला गुरु व्हायची हौस आहे. जिकडं नाही तिकडं माल गुरु म्हणा. आज तर गुरुपौर्णिमा आहे. काही काही लोकांचा असा भाव आहे, मला गुरु म्हणावा, माझ्या पाया पडावा, माझा पाया धुवावा. पण तुम्हाला सांगू का, काही काही माणसं 1000 माणसांचं जीवन सुधरवतात, पण ते कधीच बोलत नाही मी यांचा गुरु आहे बा. काय साधू आपले लक्षणं दाखवत फिरत नाही बुवा. आणि जो असं सांगतो ना मी साधू आहे, मी यांचा गुरु आहे, समजून घ्यावं ह्याऊ काहीतरी ओपाडा मागे शे. ऐका ना, अरे साधू कधी स्वतःहून स्वतःचा आहोपो करत नाही. ज्याने अंतकरणातले 6 धुवून टाकले ना त्याला म्हणतात साधू. ज्याने अंतकरणातले 6 धुवून टाकले ना त्याला म्हणतात साधू. आणि पुन्हा ऐका ना, साधू होण्यासाठी इतकं सोपं नाहीये. साधू होण्यासाठी विचारा या भोलेनाथ बाबांना, विचारा ज्ञानोबांना, विचारा तुकोबांना. काय 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 यातना व्हायला लागतात. देवासाठी घेऊन अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेऊन अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. गोड प्रमाण दिलं बाबांनी. ऐका, याच लागी हो केला अष्टांग योगी त्याग, याच लागी हो केला विषयाचा त्याग, देवासाठी घेवनी जोग, अवघा भोग तेजियाला. काय काय करावं लागतं विचारा तुकोबांना साधूपण करण्यासाठी. अरे जी भाऊबंदकी जे देहू एकेकाळी हुजऱ्याने मुजरे करत होतं, तेच देहू त्यांना पाहून बोट मोडत होतं. विचारा नाथ बाबांना. ज्या नाथ बाबांना राग येत नाही म्हणून मिटिंगा बसवल्या जायच्या की नाथांना राग आला पाहिजे बुवा. एकदाच्या प्रसंगात नाथ बाबांचं असं आहे की गावातल्या काही कुटाळखोरांनी, गावातल्या काही जवळच्या माणसांनी एका यवनाला सांगितलं की यांना राग आला पाहिजे म्हणून तुला पाहिजे तेवढे पैसे घे. पण नाथ बाबांना राग आला पाहिजे. पण ते साधू आहेत महाराज, ते काही अशी एकादशीच्या दिवशी सुपारी खाणारे नाही आहेत. ऐका ना, ते साधू आहेत. नाथ बाबांच्या अंगावर कोणी सांगतं 109 वेळा, कोणी सांगतं 110 वेळा, कोणी सांगतं 108 वेळा. पण चला ना, त्या समकालीत जे झालं असेल ते नाथ बाबांच्या अंगावर ज्या यवनानं थुंकावं, नाथ बाबा त्याला काहीच बोलत नव्हते. नाथ बाबा काय करायचे, त्यानं थुंकलं का लगेच पाण्यात जायचे, पुन्हा आंघोळ करून यायची, तो पुन्हा हे करायचा. ऐका ना, काय व्हायचं पुन्हा हो. पण त्याचा फायदा काय काय, जेव्हा नाथ बाबांच्या अंगावर यवनानं थुंकलं, नाथ बाबा पुन्हा जायचे. ऐका, यवनानं सांगितलं महाराजजी ऐका ना, अहो बाबा मला तुमचं तत्व कळालं नाही बुवा. तुमच्या जागेवर दुसरा माणूस राहिला असता तुम्हाला 1-2 शब्द बोलला असता. अहो एकदा नाही दोनदा नाही हो, मी कितीदा तुमच्या अंगावर थुकलं पान खाऊन, पण तुम्ही काहीच बोललात नाही. माझे डोळे उघडले, मला कळालं की तुम्ही साधारण विभूती नाही आहेत बुवा. ऐका, काय 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 महिमा असेल महाराज तो. यवनानं सांगावं की मला काही लोकांनी आमिष दिली, काही लोकांनी सांगितलं मला भुलवलं झुलवलं, मी इथपर्यंत आलो. आणि मग नाथबाबांनी सांगितलं भल्या माणसा, अरे तू भाग्यवान आहे आणि तुझ्यामुळे माझं स्वतःचं भाग्य उदयाला आलं की मला गोदावरीचं 109 वेळा आंघोळ करण्याचं संधी प्राप्त तू करून दिले.
मग त्याला दिलेलं प्रमाण आहे ना नाथबाबांनी. येऊन अंगावरी तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. येऊन अंगावरी तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. अहो ऐका ना, तुम्हाला पुन्हा सांगू का, साधूच्या सारखा गणवेश जरी घेतला ना बाबा, साधू सारखा गणवेश जरी घेतला ना आणि फक्त ज्ञानोबा तुकोबा जरी केलं ना तरी माणसं 12 महिने भुकी राहत नाही, उपाशी राहत नाही. गिरणामय्या इकडूनच आमच्याकडे गेलेली आहे. कुठं वाऊ आहे, कुठं खडक आहे, कुठं दगड आहे. ऐका, आमच्या गिरड गावाला आहे ना असा भला मोठा डहू आहे, फार खडखाड भाग आहे. या गिरणामयेच्या प्रदीर्घ प्रवाहामुळे आमच्या गावातल्या एका डहूमध्ये ना जुनी लोक सांगायची की खाट सातांचं सूम बुडेल एवढी खोल एक विहीर आहे डहूमध्ये. एका खाटेची नाही हा, 7 खाटांची डहू दोरी जाईल एवढं असेल. ते पूर्वजांनी सांगितलं, आम्ही ती विहीर पाहिली, आताही आहे, पण ती कितकी खोल आहे, कोण जाईन भो पाहायला, कोणा जिममध्ये. ऐका ना, पण पूर्वीच्या काळात राजे रजवाड्यांच्या काळात त्या डहूमध्ये मासे सोडलेले होते आणि मासे सोडत असताना त्या काळच्या राजांनी वाडवडिलांकडनं ऐकलेलं साधूचं चरित्र आहे. साधूच्या वागण्यात, साधूच्या कृतीत किती पावर असते. त्या काळी राजराजवटीच्या काळात त्या डहूमध्ये मासे सोडलेले होते आणि राजांनी असा निर्बंध लावलेला होता, आदेश दिलेला होता की या डहूमध्ये जर कोणी मासे पकडताना दिसलं तर त्याला इथून बाहेर काढताना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. आणि एक असा मासे पकडणारा विभूर होता, त्याला मासे पकडण्याशिवाय पर्यायच नाही. मासे पकडून खायचं, घरी भाजी करायची, विकायचं, हाच त्याचा नित्यनेम नदी काठातली गावं. मग त्यानं राजानं प्रतिबिंब लावलेल्या त्या डहूमध्ये चांगले मासे दिसले, मोह सुटला. असं जाळं फेकलं, 1 दिवस फेकलं, 2 दिवस फेकलं, पण काय असतं, काही काही लोक जिथं खातात ना तिथंच घाण करतात. काय मानवी वृत्ती जे ना, ते जिथं खातात ना तिथंच घाण करतात. आता तो मासे पकडायचा गुरुजी, पण मासे पकडले का त्याला भूक लागायची, तो काय करायचा, तिथंच रोज 2-4 मासे भुंजायचा आणि खाऊन जायचा. पण तो हुशार होता, तो एकच जागेवर मासे भुंजता भुंजता असा राखून तयार करून टाकला त्याने. पण त्याची निशाणी उमटली की आठे कोणीतरी बामटा इर आहे ना, इथं कोणी गलबत काहीतरी करतं आहे. राजापर्यंत ती गोष्ट गेली. राजानं एक विचार केला की सकाळी सापडत नाही, संध्याकाळी सापडत नाही ना, दुपारी घोड्यावर बसला राजा आणि त्या डवाकडे, त्या तलावाकडे, नदीच्या पात्राकडे आला आणि त्या विभुरानं काय केलं, माशा पकडणाऱ्यानं असं जाडं फेकलं आणि घोड्यावरनं राजा येताना दिसला. आणि त्यानं एकच केलं, 7 बी गेले आणि 5 बी गेले. त्याला असं वाटलं आजच उत्तर कार्य, आजच दाव, आजच नारायण नागबल्ली, आजच पिंडदान. आते आपल्याला राजा काही सोडायचा, राजा काही आपल्याला आता क्षमा करणार नाही. जसा जसा राजा जवळ येतोय त्याने कसं तरी ते जाडं जमा केलं, असं बगलात टाकलं आणि तिथं जी राख पडलेली होती ना मासे भुजल्याची, ती राख घेतली, सर्व अंगाला लावून घेतली, संपूर्ण अंगाला राख लावून घेतली. पूर्ण राखेनं भरून गेला. ते बगलमध्ये तसेच 2-4 मासे अटकलेले, झाडं तसंच. आणि जसा राजा येताना दिसला ती राख लावून घेतली आणि त्या तलावाच्या काठावर बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. राजा म्हणे अहो चालू जाय टाकताना दिक ना, आणि ते डायरेक्ट ओम नमः शिवाय ना जप कराय ना. राजा म्हणे अहो आपले दिन्याचा दगड आहे ना. पण जसे राजे जवळ आले, राजांनी विचार केला, यानं जो आता गणवेश परिधान केला आहे ना, हा मासे चोरणाऱ्याचा नाहीये, हा साधूचा आहे. अंगाला राख लावली आहे ना, हा नामजप करताना दिसतोय ना, याच्यावर आपल्याला कोणताच घात करता येणार नाही. मग राजांनी घोड्यावर बसल्या बसल्या विचारलं, महाराजजी
कुठे चालले? त्याने एक डोळा उघडा करा, एक डोळ्यावर देख, भाऊ नजीकच उभा आहे बा. पुन्हा विचारलं, महाराजजी कुठे चालले? जो मासा पुंजी खाये, मासा चोरे, बगल मा जाये, आणि तो मासा चोरणारा त्या राजाला सांगायचा संस्कृतम संस्कृतम. मला मराठी येत नाही बुवा. संस्कृतम संस्कृतम संस्कृतम. राजा म्हणे अहो संस्कृतम, आणि त्या राजाला संस्कृती यायचं नाही. पण राजाला वाटलं आता बोललं तर गेलंय, संभाषण तर करावं लागेल. राजानं विचारलं, महाराजजी बगलम बगलम. तो मच्छी तुझं ना पुस्तकम. म्हणे पुस्तकम, ते तर दडदडीत जाय दिकराय ना. आणि तिथं असे माशांचे डोळे चमकायचे. आता राजाला संस्कृती येत नाही. राजा म्हणे आपण जास्त बांधगड पडानं नाही. राजा म्हणे महाराज टपकतम चमकतम चमकतम. त्या मासाच ना डोळ्या चमक्यात. महाराज चमकतम. तो मासा चोरा म्हणे काय सांगू बा, ते डोळे असे चमकायचे. नेत्र जडिकम. नेत्र जडिकम आणि नेत्र जडिकम कधी नव्हे बा. पण राजालेच बाटी संस्कृती ये नाही ना. नेत्र जडिकम काय राज बा. आता त्या माशांच्या डोळ्यातनं त्या जाड्यातनं असं पाणी टपकायचं. राजा म्हणे महाराज टपकतम. टपकतम काय म्हणे बाबा. तो मासा चोरणारा मासा खायला अंगले राखलाय तो काय सांग अमृतम अमृतम. आता त्याला वाटलं पुस्तकम बगलम नेत्रजडिकम टपकतम आणि अमृतम. राजा म्हणे अमृत कुठे भेटी आपले. राजा घोड्यावरनं खाली उतरला, त्याचा नमस्कार केला. त्या मासासना डोया म्हणजे पाणी लपी चुपीसन पडी राहिलं. त्या असं जेलिलीनं पिलीनं डोक्यावर हात फिरायली ना, बाबांना पाय पडली ना, घोडावर बटली ना, चालना. आणि मग त्याने बागीच कोण डोया उघडात गया गया. कितला दूर घ्या बुवा. मला सांगा तो साधू होता, काय करणारा होता तो? मासे चोरणारा होता. ऐका ना, मला एक सांगायचंय, मासे चोरणारा मासे खाणारा अंगाला राख लावलं, क्षणभर साधूचं रूप घेतलं, काड रूपी राजा आला, पण तरी तो नतमस्तक करून चालला गेला. अरे मग 5 फूट 6 इंच नरद्याला एकदा जर साधूची भेट भेटली आणि याचं जर सोनं करायचं असेल तर पुन्हा 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 कोणाच्या चरणी लीन व्हा. म्हणून या संता अखंड भाजावे. म्हणून या संता अखंड भाजावे. म्हणून संता अखंड भजावे. म्हणून संतास अखंड भजावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे सदा. कोणताही प्रसंग येऊ द्या, आपल्या गुरुवरती अविश्वास ठराव निर्माण आपण करू शकत नाही. बऱ्याच जणांना गुरु बदलवण्याची सवय असते. काय गुरु बदलवण्याची सवय असते? एक सांगू का तुम्हाला, मीठ आणि पीठ एकत्र केल्यानंतर अशी मला जगातली सुग्रीनबाई दाखवा की ती मीठ आणि पीठ वेगळं करून दाखवेल. सांगा मला. जगातली बोलतो मी, सायन्यातली नाही. जगातली, जगामध्ये अशी एखादी बाई दाखवा की मीठ आणि पीठ एकत्र झाल्यानंतर ती बाई वेगळं करून दाखवेल. होईल? मीठ आणि पीठ वेगळं नाही होत. त्याला पाण्यात सोडलं का त्याचं तत्व कळतं. कापुराच्या वाती.
उजडिल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली तैसी. जसं कापूर जळल्यानंतर काहीच स्थित राहत नाही, तसं मीठ आणि पीठ एकत्र केल्यानंतर त्याला पाण्याचा स्पर्श झाला का दोघं सापडत नाही. तसं जीव आणि शिवचं नातं एकदा का ज्या सद्गुरूने भेटवून दिलं ना, एकदा का ज्या सद्गुरूच्या चरणी आपण लीन झालो ना, तुम्हाला सांगू का, तुम्ही तुमच्या जीवनात 52 गुरु बदलावा हो, पण पहिल्या गुरुने जे तुमचं नातं जोडलंय ना, तो शेवटपर्यंत तुमचं नातं तोडत नाही. घरात एकदा आई पाठ फिरवेल, एकदा घरात बाप पाठ फिरवेल, पण ऐका ना, अरे जिवंतपणीही आणि मेल्यानंतरही आपली याचना देवाच्या आणि यमाच्या दरबारात मांडण्यासाठी हक्काची बाजू जीवनात आपली सद्गुरू असते. काय आपली सद्गुरू असते. ऐका ना, सोपी गोष्ट नाही हो. आता रोग लागलाय बाबा प्रत्येकाला. पुन्हा एक वाक्य सांगेल, प्रत्येकाला ना साधू बनण्याची, गुरु बनण्याची इच्छा आहे. प्रत्येकाला साधू बनण्यासाठी काय तपश्चर्या करावं लागते, संत बनण्यासाठी काय करावं लागतं. अरे ज्या ज्या लोकांनी साधुत्व प्राप्त केलं ना, त्यांना काय त्रास झाला, त्यांना झालेल्या त्रासाच्या जीवावर आम्ही आज 20-20 लाखाच्या गाडीत फिरतोय. त्यांना झालेल्या त्रासावर ज्ञानोबरांच्या झुडीत चिखल दिलं, तुकोबरायांना पाहून पोटं मोडली गेली, नाथबाबांच्या अंगावर थुंकलं गेलं. ऐका ना, चोखोबरायांना किती त्रास झाला. चोखोबरायांचा त्रास मांडता येईल का. तरी त्या चोखोबरायांच्या बाबतीत सांगितलं जातं, अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. काय त्रास झाला. अरे चोखोबराय मेल्यानंतर सुद्धा चोखोबरायांचा भाव कमी नाही झाला. मेल्यानंतर चोखोबरायांच्या हाडं विठ्ठल विठ्ठल बोलायला लागले. आपलं तोंड बोलत नाही हो, आणि तरी आपलं म्हणणं आहे मला गुरु म्हणा. तू बट्टा कामलेच सुरू आहे आणि तुला गुरु म्हणा. ऐका ना हो, 10-20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी माझी आजी मला सांगायची, खटल्यांमध्ये असे 10-10, 5-5 जणांचे खटले राहायचे. असं 5-6 भावांचं खटलं आणि 5 नंबर भावाचं लग्न झालं. पहिले अगोदर 4 सुना घरात नांदत होत्या, 5वी सून आली. आता लहानी सून, त्या लहानी सुनीला सर्वांचे पायाही पडावे लागत होते, सर्वांचं मनही धरावं लागत होतं. घर जाणण्यापासून तर भांड्या धुण्यापासून ती सर्वी राबायची, तिच्यावर सर्वजण कामं सोडायचे. पण ऐका ना, ती सर्व कामं करताना तिच्या सासूची गंमत पाहायची. किमान सासूला शेका काही ताण, बडीचले राबाडस, बडा आहे तर बडीजण खास, बडं व्यवस्थित करत. ऐका ना, सर्व ती सासूचं पाहिजे. तिनं पहिलं मूड पाहिलं, दुसरं मूड पाहिलं, तिसऱ्या मूडला नांदायला आली. तिनं एक सांगितलं म्हणे, आत्या हाय म्हण सोनं बी तुम्ही लिहा, या कानमातला बी तुम्ही लिहा. मन पप्पाने जो उंडा दिले ना, त्यानं म्हणे पैसा उरेल शेत ना, त्या बी तुम्ही लिहा. म्हणे काव बी नाही असं काम होती नाही म्हणे, आत्या हाय बठ्ठ तुम्ही लिहा, मला सासू बनाई द्या. पण ती त्या काळची सासू होती, सल्ला देण्यासाठी, सुनेला शिकवण्यासाठी. ऐका ना, तो काळ धन्य होता बरं का. तो काळ धन्य होता की सासूनं संताप करावा आणि सुनेनं हातातला दाळ तांदूळ सुद्धा गडून जात होता. कुकरमध्ये टाकत नव्हती, पाहुण्यांपुरती खिचडी व्हायची, सुनेला खिचडी खायला भेटायची नाही. तो काळ चांगला होता दादा, की सासूनं संताप करावा, सुनेच्या हातातनं दाळ तांदूळ चालला जायचा. आता ज्या घरेघर सासू या जित्ता होती ना, तीच असा संताप कराना नाही बरं. आता तुम्ही असा संताप करायचा. तो काळ चांगला होता माय तुमचा, की तुमची सासू बोलायची तर तुम्ही समजून जायचे. आता नाही चालणार. आता जर उनी दाय तांदूली ना, तर कुकर पाहू उभी होईन. जर तुम्ही खवय ना, दाय तांदूळी आतमध्ये निघावत, दाय तांदूळ असा बाजूला ठेवायचा. तिनं सासूले पहिले त्या कुकर माग आलायची आणि सासूने 3 शिट्ट्या निघतील. हो, जमाना बदलला आता, सोपं नाही. त्या सुन्यानंही सांगितलं, आत्याही बट सोनं नाणं पैसा अडका बट तुम्ही लिहा, पण मला डायरेक्ट सासू बनवून द्या. पण सासू हुशार होती म्हणे, बेटा अगं मला सासू पण येण्यासाठी पहिले सज्जनाच्या पोटी जन्म घ्यावा लागला. साधू सहज तयार होतो का.
साधूची वृत्ती सहज तयार होते. याच्यासाठी पूर्वजांचं पुण्य पाहिजे, याच्यासाठी घराण्याचं पुण्य पाहिजे, याच्यासाठी मातापित्यांचं पुण्य पाहिजे, आणि याच्यासाठी आत्मिक पुण्य पाहिजे. ऐका ना, साधू फकीर अवलिया सहज नाही तयार होत. ऐका, त्या सासूनं सांगितलं म्हणे, बेटा तुला सज्जन माणसाच्या पोटी जन्माला यावं लागेल. सासू बनायचं ना तुला, सज्जनाच्या पोटी जन्माला यावं लागेल. मग जन्माला आल्यानंतर तुला मुलगी म्हणून जगताना तुझ्या बापाचं नाव कमवावं लागेल. बापाचं नाव कमवता कमवता तू वयात आली का तुझा बाप ज्या घरी लग्न करून तुला पाठवेल ना, तिथं तुला पत्नीचा धर्म पहिले निभवावा लागेल. मग पत्नीचा धर्म निभवता ही तुला कोणी बरं म्हणणार नाही. तुला जोपर्यंत उत्तम संतती निर्माण करता येत नाही तोपर्यंत तुला त्या घरातली मालकीनही होता येत नाही, आणि त्या घरात आईपणही प्राप्त होत नाही. सज्जनाच्या पोटी आली, तुला निर्मळ वागावं लागेल, बापाचं नाव कमवावं लागेल. ज्या घरी तुला पाठवलं तिथं तुला पात्रता पवित्रता आणावी लागेल, आणि तुला संतती योग्यती निर्माण करावी लागेल. तुला संतती योग्यती निर्माण झाली, तुझ्या मुलाची प्रगती, तुझ्या मुलाचे संस्कार, तुझ्या मुलाचं सर्व वैभव पाहून 2 लोक तुझ्या पायरीला पाय लावतील. आणि जेव्हा तुला त्यांची पोरगी तुझ्या मुलाला देतील, आणि ती पोरगी जेव्हा तुझ्या घरात नांदायला येईल ना, तेव्हा तुला सासू पण प्राप्त होईल. काय सासू होण्यासाठी काय करावं लागलं? एवढ्या कसोशीचा प्रयत्न करावा लागला. अरे साधारण सासू होण्यासाठी जर एवढा कसोशीचा प्रयत्न असेल, मग साधू होण्यासाठी काय करावं लागेल? साधू काय असं बिडी फुकीचं नाही का? साधू काय असा इमलण्या पुढ्या गायचं नाही का? हा, साधू असा येडाचा ॲग्रेसन नाही का? ऐका ना दादा, साधू सहज नाही होत माणूस. त्याला पात्रता लागते, योग्यता लागते, नम्रता लागते. आणि ऐका ना, अंतकरणातले 6 धुतल्यानंतर ज्याचं अस्तित्व उरतं त्याला म्हणतात साधू. आणि अशा साधूशी मनोनी अखंड भजावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे सदा. त्यांच्या चरणी का लीन व्हावे? तर त्यांच्यावरती देव पितांबर धरून उभा असतो. अभंगाच्या साधू पाशी देव कामधंदा करी, साधू पाशी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया, पितांबर धरी कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. ऐका ना, साधू पण होतं विदुर काकांना. विदुर काकांच्या घरी केळाचे सालटेही खाल्ले. ऐका ना, तसं साधुत्व पण पाहिलं का देव कामधंदा करी. ऐका, ज्ञानोबरांसारखे साधू, तुकोबरांसारखे साधू, नाथबाबांसारखे साधू, अशा साधू मांदे आडीमध्ये राहण्याची रात्र दिवस समकालीन सर्व्या घटी केला. देव स्वतः नामदेवरायांना सांगतात की मला अशा साधूंजवळ राहण्याची इच्छा आहे. अभंगाच्या नाम म्हणे देव इच्छी संत संग, नाम म्हणे देव इच्छी संत संग, नाम म्हणे देव इच्छी संत संग, नाम म्हणे देव इच्छी संत संग. आम्हा जीवन आम्हा जीवन मनानी अखंड
त्यांचे चरणी भावे लीन सदा त्यांचे चरणी भावे लीन सदा त्यांचे चरणी भावे त्यांचे चरणी भावे लीन सदा त्यांचे चरणी भावे त्यांचे चरणी भावे लीन भोलेनाथ बाबा की जय. भोलेनाथ बाबा की जय. संत संघ आम्हा जीवलग जन्मोजन्मी. ज्या साधूंना ज्या देवाला साधूंशिवाय करमत नाही त्या देवाला प्राप्त करण्यासाठी नामदेवरायांनी दिलेला अतिशय गोड संदेश संतापायी माथा ठेवीता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. आपल्याला जर पांडुरंगाची कृपा करायची असेल साईनेकर तर आपल्याला देव धुंडायची गरज नाही, फक्त भोलेनाथ बाबांचे चरण धुंडायची गरज आहे. हो इथंच तुझं गावाचं नाही का तीर्थ, तू रिकामा कशाला फिरत. अरे ऐका ना, हो एवढं मोठं तीर्थक्षेत्र या भोलेनाथ बाबांचं असताना, भोलेनाथ बाबांच्या चरणी सेवा अर्पण करत असताना आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक अगदी वेळेवरती आलात, तुमचे सुद्धा मनापासून आभार. आदरणीय आमचे दोघंही बाबाजी गुरुस्थानी आहेत. मी बाबाजी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय बाबाजींचं दर्शन झालं. आदरणीय आमचे युवराजजी महाराज आहेत, आदरणीय आमचे गावातले महाराज आहेत, आदरणीय आमचे महाराजजी आहेत, अंकुशजी महाराज आहेत, आमची बालगोपाल मंडळी आहे, सचिन महाराज आहेत, निखिल महाराज आहेत, सर्व मंडळी तोला मोलाची आहे. ज्या घरी भोजन केलं त्यांचे आभार, ज्यांच्याकडे फेटा बांधला त्यांचे आभार, ज्या दादांनी कालपासून आमच्याशी कॉन्टॅक्ट केला संजू दादा तुमचे सुद्धा मनापासून आभार. स्टेजवर असणारी तोला मोलाची मंडळी सर्वजण आभार. एकच करा, घरी जाता जाता गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एकच केलं, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणाला का आलो, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. त्या जय जयकारात फायदा काय झाला, पडून या गेली झोप होते पाप पाडते. आणि ते पाप जर आपल्याला नेहमी दूर करायचं असेल तर एकच करा, भोलेनाथ बाबांचे चरण आठवा, मग फायदा होईल. तुका म्हणे तया ठाया ओल छाया, कृपेची आपल्या हृदयात ओलावा निर्माण होईल. मग तो ओलावा निर्माण होण्यासाठी एकच करावं लागेल, संतापायी माथा ठेविता सद्भावे. ज्ञानेश्वर माऊली